दुष्काळाचा फटका मच्छीमारांनाही। उस्मानाबादच्या नळदुर्ग मधलं बोरी धरण कोरडं पडल्यानं मच्छीमारांवर उपासमारीची वेळ। राज्यात पाण्याच्या थेंबासाठी वणवण, पण बारामतीत मात्र एमआयडीसीच्या पाईपलाईन मधून जाते प्रचंड पाणी वाया। लाखो लिटर पाण्याची नासाडी। मन की बात मध्ये पंतप्रधान मोदींनी पोपटराव पवारांच्या हिवरे बाजाराचं केलं कौतुक। जास्त पाणी पिणारा ऊसाचं पीक टाळण्याचंही केलं आवाहन। राज्यात धनगर आरक्षण पुन्हा पेटणार। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर नेत्यांची राज्यभर जागर यात्रा। अहिल्यादेवींच्या जन्मगावी चौंडीला होणार समारोप। उमरगावासियांचे जलदूत ठरतायत काका जाधव। मित्रांच्या मदतीनं काका जाधव रोज पुरवतात मोफत पाणी। आणि वाशिम आणि चंद्रपूरमध्ये सामूहिक विवाह सोहळा। दुष्काळाच्या दिवसात अनाठायी खर्च टाळून तरुणांना मिळतायत जीवनसाथी। नमस्कार, मी केतकी जोशी। गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। राज्यभरात भीषण पाणी टंचाई आहे। दुष्काळ सगळीकडे परिस्थिती आहे दुष्काळाची, आणि याच बद्दलच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत जागर पाण्यासामध्ये। उस्मानाबादमध्ये दुष्काळामुळे विहिरी आणि बोर पूर्णपणे आटून गेलेत, पण माणुसकीचा पाझर मात्र आटलेला नाहीये। आणि अशा अडचणीच्या काळामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा शहरातले काका जाधव आपल्या बोर मधल्या पाण्याचं पूर्णपणे मोफत वाटप करतायत। बोर मधून पाणी काढून ते ड्रम रिक्षामध्ये ठेवतात आणि ही रिक्षा गल्लोगल्ली फिरवली जाते। जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाणी पोहोचवण्याचा काका जाधव प्रयत्न करतायत। उस्मानाबाद जिल्ह्यातील आता लोक ही दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक असतील पण ते मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत। एक आपण बघू शकतो सकाळचे 7 वाजले आहेत। मी आता एका उमरग्याच्या एका ह्याच्या वार्डात आहे नगरपालिकेच्या। पाण्यासाठी लोकांची किती गर्दी जमलेली आहे। सकाळची 7 वाजताची ही परिस्थिती आहे। आणि हे पाणी जे दिलं जाते, इथले उद्योगपती आहेत काका, हे स्वतः त्यांच्या शेतात बोर लागलं, त्या बोरला पाणी लागलं म्हणून ते दिवसभरात ह्या वार्डात पूर्णपणे मोफत पाणी दिलं जाते। स्वतः टँकरनं पाणी भरून आणतात आणि बॅरलनं पाणी भरून आणतात आणि इथं मोफत पाणी दिलं जातं। आपण त्यांना विचारूया, काका मला सांगा की कशामुळे हे तुम्ही सगळं करताय, काय तुमची नेमकी भावना? माझी एकच भावना आहे, मराठवाड्यामध्ये आपला भीषण दुष्काळ आहे, त्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा आणखीनच ह्या दुष्काळाच्यामध्ये गारसलेला आहे। आमच्या गल्लीमध्ये जवळपास 10-15 बोर आहेत, ते सगळे ड्राय झालेले आहेत। काही ठिकाणी पाणी आहे, ते पाण्याचा व्यवसाय पण करणारी लोक आहेत। पण मी, माझा मित्र अब्दुल सत्तार व माझे गुरु बापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सत्तारभाई यांच्या फायनान्समुळं हे काही शक्य होऊ शकलं। आणि स्वतः माझा उद्योगधंदा मी बंद ठेवून हे लोकांसाठी ही जनसेवा या भावनेनेच हे करतोय। ती आता नगरपालिकेचं पाणी बघायचं तर 10 दिवसाला 12 दिवसाला ती फक्त 15 मिनिट येतं। ती पुरेसे दाबाने येत नाही, कमीत कमी 5 ते 10 घागरी एवढंच नळाला पाणी येतं। त्याच्यामुळं गल्लीतल्या लोकांचे फार हाल व्हायचे। मग त्याच्यापासून मग विजय जाधवने आम्हाला असं सांगितलं की मी पाणी पुरवतो, तुम्ही मला सहकार्य करा। म्हणून आम्ही सगळेजण गल्लीतले म्हणून त्यांना सहकार्य करतो आणि ते स्वतःचं काम सोडून हे उपक्रम राबवतात, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो। पैशाचे बोर असताना दोष करण्यात येणार पाणी गल्लीत ती शिंदे पोलिसाचे का 3 रुपयाला 2 रुपयाला घागरी विकतात। गोरगरिबांनी कशी जगावं, कसं करावं हेच करणं गेलं। कुठून कुठून पाणी आणा म्हणतात, सगळ्या बोरा बंद पडले तर 8 दिवसाला 7 दिवसाला पाणी येऊ लागले नळाला, ते बी 5-6 घागरी येऊ लागलेत। काही काकासारखे लोक आहेत की काहीमुळे त्या लोकांना थोडंफार का होईना कुठेतरी पाण्यासाठी जीवन भटकंती करायला कुठेतरी थांबताना दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह बालाजी निरपळ, IBN लोकमत, उस्मानाबाद। लातूरचा दुष्काळ तर सगळ्यांनाच माहिती झालाय, पण या दुष्काळानं लोक एकमेकांच्या जास्त जवळ आलेत आणि त्यामुळेच लोकसहभागातून खूप कामं होत आहेत। लातूरच्या जवळ साई गावामध्ये मांजरा नदीच्या रुंदी आणि खोलीकरणाचं काम हे त्याचं उत्तम उदाहरण आहे। सरकारकडे वारंवार मदत मागून जेव्हा काहीच प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा मग या गावातल्या लोकांनी एकत्र येऊन स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं जलसंधारणाचं काम सुरू केलंय। यापुढे दुष्काळाची वेळच येऊ नये म्हणून इथे नदीचं रुंदीकरण आणि खोलीकरण केलं जातंय।
आता तुम्ही हे जे काम पाहत आहेत हे आहे मांजरा नदीवरचं काम. साई या गावाच्या जवळची ही जी नदी आहे, लातूर जिल्ह्यातली ही नदी आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघतात की थोडंसं पाणीसुद्धा आपल्याला दिसतंय. मुख्य म्हणजे जलयुक्त शिवाराचं हे काम हे शासनाच्या कुठल्याही निधीतून होत नाही आहे, तर हे लोकसहभागातून होत आहे. तुम्ही बघतात की या नदीचं खोलीकरण केलं जात आहे, त्याचबरोबर रुंदीकरणसुद्धा केलं जात आहे. कित्येक वर्षानुवर्षे ही नदी या ठिकाणून वाहत होती आणि त्याच्यामध्ये प्रचंड गाळ साचलेला होता आणि त्यामुळे लोकांना हे कळत नव्हतं की पाणी जे आहे ते वाहून जात आहे, ते या नदीमध्ये खोली कमी झाल्यामुळं निघून जात आहे. पण यावर्षी गेले 3 वर्ष सातत्यानं जो दुष्काळ पडलेला आहे त्यामुळे या नदीचं पात्र आणि या नदीतला गाळ जो आहे तो लोकांना उघडकीस आला आणि मग लोकांना असं वाटायला लागलं की आता या नदीत पाणी थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी लोकांनी लोकसहभागातून हे काम सुरू केले. सरपंच आहेत आपल्यावर, त्यांच्याकडून जाणून घेऊया. का तुम्हाला असं वाटलं, शासनाकडच्या सगळ्या अपेक्षा तुमच्या संपल्या होत्या का? लोकसहभागातून करावं असं का वाटलं? नाही, शासन ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही मुळात. कारण हा प्रश्न जेव्हा जनतेला समजला, लातूरची जनता असेल किंवा आमची साई किंवा लगतचे शेतकरी, त्यांना पाण्याचा प्रश्न 3 वर्षापासून भेसवत आहे. म्हणजे पिकाला बऱ्याच प्रमाणात पाणी नाही किंवा जनावराला पिण्यासाठी नाही, माणसांना पिण्यासाठी पाणी नाही. मग लातूरचे आर्ट ऑफ लिव्हिंग, नाम फाउंडेशन यांच्याशी आम्ही चर्चा केली गाववाल्यांनी, किंवा काही तुमच्याकडून काही मदत होत असेल, शासन तर आमच्या हाकेला ओ देत नाही, मग आपल्याकडून काही मदत होत असेल तर थोडं तुम्ही सहकार्य करून ह्या कामाला सुरुवात करावी, जेणेकरून शासनाला थोडीशी जाग जर आली तर त्यांनी काही सहभाग नोंदवला तर इथल्या जवळपासच्या लोकांचं किंवा लातूर दुष्काळाची परिस्थिती जी सतत येत आहे त्याचं काहीतरी चांगलं होईल. बरं, आता हे काम किती मोठं आहे, किती दिवसापासून सुरू आहे आणि कधीपर्यंत संपेल? आता साधारणतः पाडव्याला हे काम सुरू झालेलं आहे. याची कालावधी 10 जूनपर्यंत पूर्ण करायचं आहे यांचं ठरवलेलं. आता इथं जवळपास तावरजा म्हणून नदी आहे, त्याचं खोलीकरण, आर्ट ऑफ लिव्हिंग, शेतकरी लोकसहभाग, आमचा मांजरा कारखाना यांच्यासह लोकवाट्यातून त्याचं नदीचं काम पूर्ण झालेलं आहे. कोण म्हणतं की लोक काही करू शकत नाहीत? लोकांनी ठरवलं, माणसांनी ठरवलं एकमेकांसाठी झटायचं, एकमेकांसाठी काम करायचं, तर काय होऊ शकतं याचं चित्र तुम्ही या मांजरा नदीवर बघता. इथून आम्हाला 8 ते 10 बुलडोझर या ठिकाणी दिसत आहेत, जे या ठिकाणी रुंदीकरण, खोलीकरण याचं काम करत आहेत. आणि अगदी पाडव्यापासून हे काम सुरू झाले, म्हणजे फार दिवस झालेले नाही आहे, तरीसुद्धा इतकं मोठं काम झालेलं आहे. आणि त्यांची अपेक्षा आहे की 10 जूनपर्यंत हे सगळं काम पूर्ण होईल, जेणेकरून यावर्षी जो काही पाऊस पडेल त्याचं सगळं पाणी या ठिकाणी साठवण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीनं केला जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह प्रणाली कापसे, IBN लोकमत, लातूर. आणि या कामाची काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा पाहणी केली. लोकसहभाग वाढतोय हे चांगलं आहे, पण सरकारनंही आपली जबाबदारी समजून घेणं आवश्यक आहे असं राज ठाकरे म्हणालेत. की जे सरकारने खरं तर करायला पाहिजे तेही लोक पैसे उभे करून अशा प्रकारचा प्रकल्प जर उभा करत असतील तर सरकारने या गोष्टींची दखल घेणं खूप आवश्यक आहे, गरजेचं आहे. कारण ह्यांना कसं आहे, ह्यांना पैसे खायचे नाही आहेत, ह्यांना प्रकल्प पूर्ण करायचा आहे. आणि सरकारी ज्यावेळेला कामं होतात त्याच्यामध्ये पहिले खाण्याचे पैसे किती काढायचे हा पहिला विचार होतो आणि मग प्रकल्पाचा विचार होतो. त्याच्यामुळे तसा इथे विषय नसल्यामुळे हे सगळेजण जीव तोडून काम करतायत. हे इथे कुठे गेले हे 24 तासातले जवळपास 20 तास इथे राहून हे संपूर्ण काम पाहत आहेत. आणि अशा प्रकारे जर समजा सरकारी अधिकारी वागतील तर मला असं वाटतं महाराष्ट्रात प्रश्न उरणारच नाहीत. आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी वडवणी तालुक्यातल्या बाहेगव्हाण इथे सुद्धा भेट दिली आणि तिथे दुष्काळग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. राज यांच्या दौऱ्यात आता बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावांना ते भेटी देत आहेत. गेल्या 4 दिवसांपासून कोर्टांच्या तारखांच्या निमित्तानं मराठवाडा दौऱ्यावर राज ठाकरे आहेत. त्यानंतर ते लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या काही गावांना आतापर्यंत त्यांनी भेटी दिल्या आहेत आणि शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी तेरणा नदी, या तेरणा नदीच्या खोलीकरणाचं काम सध्या वेगानं सुरू आहे. लोक चळवळीतून या नदीच्या कामाला गती देण्यात येते आणि याचाच आढावा घेतलाय राजेंद्र हुंजे यांनी. मी आता उभा आहे तेरणा नदीच्या पात्रामध्ये. याचं सपाटीकरण आणि सरळीकरणाचं, खोलीकरणाचं काम आता सुरू आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं नदीचं पात्र हे साधारणतः 1 किलोमीटरपर्यंत अशा पद्धतीने
खोलीकरण केलं गेलेलं आहे आणि त्याची उंची जी आहे ती उंची साधारणतः दोन्ही बाजूला किनाऱ्याला 3 फूट इतकी ठेवली गेलेली आहे आणि याची जी पात्राची रुंदी आहे ही रुंदी 200 फुटापर्यंत आहे. शास्त्रीय नियमानुसार नदीची उंची खोलीकरणानंतर ही साधारणतः 3 फूटच असणं अपेक्षित आहे. याच्यापेक्षा जास्त खोल आपण गेलो तर नदीला जेव्हा पूर येईल त्यावेळेला ही तटबंदी ढासळून ह्याच्यातली माती ही सगळी धरणामध्ये जाऊन साठते आणि धरणाला देखील आपण मारतो असं शास्त्रज्ञांचं मत आहे. त्यामुळे त्याच शास्त्रीय आधारानुसार ह्या सगळ्या नदीचं खोलीकरणाचं आणि सपाटीकरणाचं काम आत्ता सुरू आहे. याच्या पाठीमागे जर या पात्रातनं आपण सरळ असेच गेलो तर साधारणतः 15-20 किलोमीटरच्या अंतरावरती निम्न तेरणा प्रकल्प आहे. याच निम्न तेरणा प्रकल्पामधून लातूर जिल्ह्यातल्या औसा, निलंगा आणि लातूर शहर असे हे लातूर, औसा आणि निलंगा या तिन्ही तालुक्यांना पाणी पुरवठा होतो. पण आत्ता मात्र गेल्या बऱ्याच वर्षांपासून, गेल्या 5-6 वर्षांपासून हे नदीचं पात्र हे असंच कोरडं दिसतंय. हवामान खात्याने म्हणताय की सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. जर त्या पद्धतीने पाऊस पडला तर निश्चितपणे हे नदीचं पात्र भरून वाहताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. सेवाग्राम संस्थेच्या वतीनं स्वखर्चातून या खोलीकरणाचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे लोकसहभाग, लोकवाटा आणि जनजागृती ही दुष्काळामुळे व्हायला सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. हीच गरज होती लोक चळवळीची, पाण्याच्या, जलसंचयनाची. त्यामुळे आता पाणी साठत जाईल आणि पुढे पुढे पाण्याची किंमत आणि पाण्याचं महत्त्व लोकांना समजल्याशिवाय राहणार नाही. रिजनली संदीप पवारसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, तेरणा नदी, लातूर. जलसंधारणासाठी लोकसहभाग वाढतोय. पुढच्या वर्षी दुष्काळ पडू नये म्हणून आता कामं केली जात आहेत. पण सध्या मात्र ही दुष्काळी परिस्थिती आहे. उस्मानाबादमध्ये तर सगळी धरणं आटली आहेत. त्यामुळे धरणातल्या पाण्यावर मासेमारी करणाऱ्यांवर सध्या दुष्काळी परिस्थितीत उपासमारीची वेळ आली आहे. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. नळदुर्ग इथलं हे बोरी धरण गेल्या 3-4 वर्षातल्या सततच्या दुष्काळामुळे धरणातल्या पाण्यावर मासेमारी करणारे जे मच्छीमार आहेत त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. धरणाच्या पात्रात मासेमारीसाठी फिरणाऱ्या बोटी या अशा किनाऱ्याला लागलेल्या आहेत. मासेमारी बंद असल्यामुळे संसाराचा गाळा कसा चालवायचा असा प्रश्न या मच्छीमारांसमोर गेल्या 2-3 वर्षांपासून आहे. खायची मासे पहिले 6 महिने धंदा होतं. आता चक पाणी दिसतं तळामध्ये. किलो 2 किलो मासे सुद्धा पडते. ती बेस बंद झाली. ती आता पहिले गेले 2 वर्षाखाली सापडत होते. आता 2 वर्षापासून काहीच नाही. पूर्वी जेव्हा पाऊस चांगला असायचा तेव्हा दिवसाला मासेमारी करून काहीतरी उत्पन्न पदरात पडायचं. पण आता गावात करायचं काय या विवंचनेत इथला मच्छीमार अडकलाय. कुठे आणायचं रिकामी न्यायचं. याला झोला ये हातात उचलून तिथे पडले का तिथे पडलं काय बी नाही. ते तासवायचे किती खाऊन मुंडकं शेपूट ठेवते तेवढं ताटे. तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्गच्या इथं असलेलं हे बोरी धरण आहे. आजूबाजूला सह्याद्रीच्या रांगा आहेत, बालाघाट पर्वतरांगा आहेत आणि त्याच्यात असलेलं हे बोरी धरण आणि याच्यात मासेमारी करून आपली गुजराण करणारी ही इथली मच्छीमार मंडळी आहे. पण गेल्या 2-3 महिन्यापासून एकही मासा पाणी असला तर देखील यांना सापडत नाही आणि त्यामुळं यांच्या कुटुंबाचं गुजराण जे आहे मासे विकायचे आणि आलेल्या पैशामध्ये संसार चालवायचा. पण तो पुढे चालवायचा कसा असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. त्यामुळे काही जण म्हणतात की हा धंदाच सोडावा आणि निघून कुठेतरी दुसऱ्या गावाला जावं. इथपर्यंत दुष्काळाच्या झळा येऊन पोहोचलेल्या आहेत. दुष्काळ म्हणजे केवळ पाणी टंचाई नाही तर त्या पाण्यामुळे निर्माण होणारे हे सारे प्रश्न आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मासेमारी करणाऱ्यांची ही अशीच अवस्था आहे. मच्छीमारी जे करतात लोक त्यांना कोणीतरी काम लावणार आहे साहेब. तसंच किलो 2 किलो बी मिळालं तरी त्या किलो 2 किलोमध्ये काय तर घर संसार भागल म्हणून परत तळ्याला येणार. आले म्हणजे ते 2-3 वेळेस आलं तरी पण ते किलो 2 किलो बी मासा नाही मिळालं परत अजून घरी जाणार. ते असंच होऊन चाललंय साहेब. आता ह्याची परिस्थिती लई बेकार झालेली आहे सध्या. गावातल्या वेगवेगळ्या व्यवसायांवर दुष्काळाचे दूरगामी परिणाम होताना दिसत आहेत. हे वास्तव बदलण्यासाठी आता सूक्ष्म नियोजनाची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, नळदुर्ग, उस्मानाबाद. आपण बघतोय पाण्याच्या थेंबासाठी वणवण करावी लागते एकीकडे राज्यातल्या काही भागामध्ये, पण दुसरीकडे मात्र प्रचंड प्रमाणात पाणी वाया जाते आणि त्याकडे लक्षही दिलं जात नाहीये. उजनी धरणातला पाणी साठा कमी झालाय त्यामुळे बारामतीच्या MIDC मध्ये गेले काही दिवस पाणी पुरवठा योजना बंद होती. ती आज सुरू करण्यात आली, पण या पाईपलाईन मधून ठिकठिकाणी वॉल निकामी केल्यानं लाखो लिटर पाण्याची ही अशी गळती होत होती.
MIDCचे अधिकारी जे आहेत ते कोणतीही दखल घेत नव्हते। या पाण्याची किती नासाडी होते आपण बघू शकतोय। लाखो लिटर पाणी हे आज सकाळपासून असंच वाया जात आहे, कारण ही जी पाईपलाईन आहे या पाईपलाईनचे वॉल निकामी झालेले आहेत। एकीकडे आपण बघतोय पाणी मिळत नाहीये, पण बारामतीमध्ये मात्र हे असं पाणी प्रचंड प्रमाणात वाया जात आहे। हे पिण्याचं पाणी आहे जे लाखो लिटर पाणी अक्षरशः हे वाहून जात आहे। तर जळगावमध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती आहे, कारण जळगावमधल्या हातनूर धरणातून सोडण्यात येणारं पाण्याचं आवर्तन साठवण्यासाठी तापी नदीच्या बंधाऱ्यावर 1.5 फूट उंचीचं बांधकाम करण्यात आलं। हातनूर धरणातून सोडण्यात आलेलं पाणी जूनपर्यंत पुरवण्याचं नियोजन आहे आणि म्हणून या बंधाऱ्याचं बांधकाम करण्यात आलं। पण हे जे काम आहे हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलंय, कारण या बंधाऱ्यातून पाणीच वाहून जातंय। त्यामुळे गेल्या 2 दिवसांमध्ये इथूनही लाखो लिटर पाणी हे अशा प्रकारे वाहून जातंय। याविषयी IBN लोकमतच्या प्रतिनिधीनं मुख्य अभियंत्यांची भेट घेतली आणि या गळती होणाऱ्या भागावर दुरुस्ती करण्याचे आदेश आपण दिलेत असं सुद्धा या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। पण आतापर्यंत इथून जे पाणी वाया गेलं त्याला जबाबदार कोण हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे। आणि पाणी टंचाईमुळे लोकांचा प्रचंड संताप होतोय, त्यामुळेच जे जबाबदार आहेत त्यांना लोक धरायला मारायलाही कमी करत नाहीत। कारण पाणी टंचाईविषयीची विशेष ग्रामसभा बोलवली होती वर्ध्यामध्ये, पण या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवकच दारू पिऊन आल्याचा धक्कादायक प्रकार सेलसुरामध्ये घडला। पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। याच सभेत ग्रामसेवक दारू पिऊन आला आणि गावकऱ्यांसोबत त्यानं अरेरावी सुरू केली। याची तक्रार गावकऱ्यांनी केली, त्यावरून पोलिसांनी ग्रामसेवकाला ताब्यातही घेतले। ग्रामसेवक नेहमीच दारू पिऊन असतो आणि गावकऱ्यांना आवश्यक ती माहिती देत नाही असा गावकऱ्यांचा आरोप आहे। यानंतर आपल्याला इतरही घडामोडी गावाकडच्या बातम्यांमध्ये पाहायच्यात। एक ब्रेक घेऊन परत येऊयात। पहा फक्त IBN लोकमत। मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजाराचाही आवर्जून उल्लेख केला। पोपटराव पवारांनी हिवरे बाजार गावात राबवलेल्या जलसंधारण पॅटर्नचं सुद्धा त्यांनी कौतुक केलं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जास्त पाणी पिणारं ऊसाचं पीक घेणं टाळावं असंही आवाहन केलंय। पाहूयात मन की बात मध्ये मोदी नेमकं काय म्हणाले। मुझे कुछ दिन पहले कोई बता रहा था कि महाराष्ट्र के अहमदनगर जिले के हिवरे बाजार ग्राम पंचायत और वहां के गांव वालों ने पानी को गांव का एक बहुत बड़ा संवेदनशील इश्यू के रूप में एड्रेस किया। जल संचय करने की इच्छा करने वाले कई गांव मिल जाते हैं, लेकिन इन्होंने तो किसानों के साथ बातचीत करके पूरी क्रॉपिंग पैटर्न बदल दी। ऐसी फसल जो सबसे ज्यादा पानी उपयोग करती थी, चाहे गन्ना हो, केला हो, ऐसी फसलों को छोड़ने का निर्णय कर दिया। सुनने में बात बहुत सरल लगती है, लेकिन इतनी सरल नहीं है। सबने मिलकर के कितना बड़ा संकल्प किया होगा। किसी कारखाना वाला पानी का उपयोग करता हो, कहोगे तुम कारखाना बंद करो क्योंकि पानी ज्यादा लेते हो, तो क्या परिणाम आएगा आप जानते हैं। लेकिन ये मेरे किसान भाई देखिए, उनको लगा कि भाई गन्ना बहुत पानी लेता है तो गन्ना छोड़ो, उन्होंने छोड़ दिया और पूरा उन्होंने फ्रूट और वेजिटेबल जिसमें कम से कम पानी की जरूरत पड़ती है ऐसी फसलों पर चले गए। उन्होंने स्प्रिंकलर, ड्रिप इरिगेशन, टपक सिंचाई, वाटर हार्वेस्टिंग, वाटर रिचार्जिंग, इतने सारे इनिशिएटिव लिए कि आज गांव पानी के संकट के सामने जूझने के लिए अपनी ताकत पर खड़ा हो गया। ठीक, मैं एक छोटे से गांव हिवरे बाजार की चर्चा भले करता हूं, लेकिन ऐसे कई गांव होंगे। मैं सभी गांव वासियों को भी बहुत बहुत बधाई देता हूं कि आपके इस उत्तम काम के लिए। अभिनंदन केलेलं आहे हिवरे बाजाराच्या ग्रामस्थांचं पंतप्रधानांनी। यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर पाहूयात वाशिम आणि चंद्रपूरमध्ये सामूहिक विवाह सोहळा। दुष्काळाच्या दिवसात अनाठायी खर्च टाळून तरुणांना मिळतायत जीवनसाथी।
राज्यात दुष्काळ असताना विवाह सोहळ्यांवर होणारा अनाठायी खर्च टाळता यावा यासाठीच वाशिममध्ये माळी समाजाच्या वतीनं राज्यातल्या जिरे माळी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला। आर्थिकदृष्ट्या खचलेल्या कुटुंबांना विशेष प्राधान्य या सोहळ्यात देण्यात आलं आणि या सोहळ्यामध्ये 35 लग्न झाली। राज्यभरातून अनेक तरुण तरुणी या ठिकाणी विवाहबद्ध होण्यासाठी आले होते आणि विशेष म्हणजे या सोहळ्यात तरुणांच्या कुटुंबियांकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता समाजानं हे सगळे लग्नविधी पार पाडले। आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा असाच एक सोहळा पार पडला। एकाच वेळेला तब्बल 142 वेगवेगळ्या धर्मातल्या तरुणांचा विवाह सोहळा इथे पार पडला। चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यात हजारोंच्या साक्षीने हा विवाह सोहळा झाला। जिल्ह्यात सतत दुष्काळाच्या झळा बसतात, त्यामुळे शेतकऱ्यांकडे मुलांचं लग्न लावून द्यायला पैसेच उरले नाहीत आणि हेच लक्षात घेऊन काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारानं सावलीच्या पंचायत समितीच्या पटांगणावर वेगवेगळ्या धर्मातल्या तरुण तरुणींचं लग्न लावण्यात आलं। यावेळेला 142 नवरदेवांची ट्रॅक्टरमधून वाजत गाजत वरातही काढण्यात आली। नवविवाहित जोडप्यांना विवाहानंतर कपडे, मंगळसूत्र, भांडी आणि संसारासाठी लागणारं साहित्यही देण्यात आलं। आणि याबरोबरच आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबतोय। पहा फक्त IBN लोकमत।